लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी मर्यादितची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडलाय. मुंबई नाका येथील हॉटेल कृष्णलीला येथे चेअरमन बाळासाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झालाय. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि राष्ट्रगीतानं करण्यात आली आहे. वार्षिक सभेत पतपेढीचा मागील वर्षांचा प्रगती अहवाल सादर करण्यात आलाय. ताळेबंद तसेच नफा तोटा पत्रक सभेसमोर वाचून मंजूर करण्यात आलंय. सभासदांसाठी नवीन योजना, आगामी वर्षाचं नियोजन आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेत. या सभेसोबतच पतपेढीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ देखील मोठ्या थाटामाटात पार पडलाय. परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरव करण्यात आलाय. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत पतपेढीचे आभार मानले. तसेच पतपेढीच्या सेवानिवृत्त सभासदांचाही सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमाला पतपेढीचे चेअरमन बाळासाहेब खेडकर, व्हाईस चेअरमन मनोज मोरे, तसेच प्रकाश चव्हाण, उमेश गोपाळ नारायण, पंढरीनाथ खैरनार, केदार भदाणे, आसिफ पठाण, विठ्ठल शिंदे, नवीन परदेशी, स्वरूप गोराणे, शिवाजी भोये, सोनाली शिंदे, जनार्दन उशीर, गणेश शिरसाट, जयप्रकाश सोनवणे, समीर मुळे, गीता कनोज, पूनम घोडे, राकेश बच्चाव, नितीन मेघणे, अच्युत भांगे आणि MV सोमवंशी यांच्यासह संचालक मंडळ, सभासद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी सहकारी पतपेढी लिमिटेड नाशिक ची 39वी सर्वसाधारण वार्षिक सभा आज कृष्णलीला हॉटेल या ठिकाणी संपन्न झाली. संस्थेचे एकूण सभासद 575 असून 43 सभासदांनी नवीन सभासद यावर्षी झालेले आहेत आणि 49 सभासद हे सेवानिवृत्त झाले आहेत. संस्थेचे भागभांडवल 3,97,40,600 इतके असून संस्था सभासदाला 5 लाखापर्यंत 9% व्याजदराने कर्ज देते. जे तलाठी म्हणून सेवेत दाखल झालेले आहेत, तलाठी, मंडळाधिकारी आणि नायब तहसीलदार, त्या संवर्गातील ही संस्था आहे. 31 मार्च 2026 अखेर संस्थेचे एकूण कर्ज वाटप 1,97,00,000 रुपये कर्ज वाटप झालेलं आहे आणि कर्जफेड 1,28,86,000 ह्या वर्षाच्या याच्यात झालेले आहे. संस्थेने ह्या वर्षीचा नफा 19,80,771 रुपये इतका नफा ह्या वर्षी झालेला असून त्याचा लाभांश सभासदाला ह्या वर्षी तात्काळ वाटप करण्यात येईल. सर्वसाधारण सभेमध्ये आपण जे सभासदाचे पाल्य आहेत, जे 1ली ते 12वी पर्यंतचे, त्यांना आपण उत्तेजनार्थ बक्षिसे, काही शालेय साहित्य वाटप करत असतो. या ठिकाणी सर्व सभासदांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने संस्थेचं जवळजवळ 39 वर्षापासून अविरतपणे कार्य चालू असून सतत वर्ग पतसंस्थेला मिळालेला आहे 39 वर्षामध्ये. यामध्ये प्रामुख्याने संस्थापक चेअरमन रमेशजी मानकर, गणेश चव्हाण, ML पवार, सोमनाथजी खैरे, RM वाघ, वामने भाऊसाहेब असे असंख्य जे जुने जाणते होते, त्यांनी हे रोपटं या ठिकाणी लावलं आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. संस्थेचं आता भाग भांडवल जवळजवळ 5 कोटीपर्यंत या वर्षात जाईल आणि आता आपण सहकारी याच्यामध्ये 10 कोटीचं भाग भांडवलची मान्यता मागितलेली आहे. तर यापुढे आपण जर 10 कोटीचं भाग भांडवल झालं तर आपण 9% कमी व्याजदराने सभासदाला कर्ज देऊ आणि आता सध्या 5 लाखांनी आपण 10-12 लाखापर्यंत पण कर्ज वितरण करण्याची आपली तयारी आहे. या पद्धतीने संस्थेचं अतिशय चांगलं खेळीमेळीच्या वातावरणात, विशेष करून आमची पतसंस्था प्रत्येक वेळेस आम्ही गेल्या 2 पंचवार्षिकपासून सतत आम्ही बिनविरोध कुठल्याही निवडणूक होता सर्वांच्या ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व सभासदाच्या वतीने विनिरोध करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेही याच्यात
कटुता निर्माण होणार नाही ही आम्ही या ठिकाणी पाहतो. त्यानंतर आमचं जिल्ह्याचे संघटना आणि सर्व जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, राज्याचे अध्यक्ष निळकंठजी उगले, त्याच्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी गाडे आणि आमचे सर्व सरचिटणीस अरुण फसाळे यांची सर्वांची सतत संघटनेला मदत असते. त्याप्रमाणे आम्ही सर्व संचालक मंडळ सर्वांनी एकत्र येऊन एकदम खेळीमेळीच्या वातावरणात कधीही संस्थेमध्ये वादविवाद निर्माण होणार नाहीत आणि वादविवाद होतही नाहीत अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी नियोजित करत असतो. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या वार्षिक सभेत पतपेढीच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी नियोजनावर चर्चा करण्यात आली आहे. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान करत सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांशी असलेले संस्थेचे नाते अधिक दृढ करण्यात आले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.